लेअरिंग, सिंगल लेअर्ड माउथगार्ड, डबल लेअर्ड माउथगार्ड, ट्रिपल लेअर्ड माउथगार्ड, तर त्याच्या सगळ्याचे सॅम्पल्स आम्ही त्या मुलांना दाखवतो की त्याला पाण्याने धुवायचं, पण कुठे टच करायचं त्या दाताला, त्या दाताचं जे मूळ आहे, मुळाला आपली बोटं टच करता कामा नये. आपल्या बोटांवर बॅक्टेरिया असतात. क्राऊन पोर्शन जो असतो दाताचा तिथे टच करायचा, अलगद नळाखाली धुवायचं, पाण्यात स्टोअर करून न्यायचा नाही. कारण ते एनर्जी ड्रिंक्स जे घेतात त्याचा काही परिणाम होतो त्यांच्या ओरल हेल्थवरती. स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स ह्या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. परत बरेच जण गल्लत करतात दोन्ही सेमच आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, तर तसं नाही. आताची जी टीनेजर्स मुलं जी आपण म्हणतो, तर हे एनर्जी ड्रिंक्स जे आपण कोका कोला किंवा अशा ज्या पद्धतीच्या ड्रिंक्स असतात, तर त्याचं सेवन हल्ली खूप वाढलेलं आहे. सो त्या ड्रिंक्समध्ये इरोझिव्ह पोटेन्शियल म्हणजे दातांची झीज करण्याचं पोटेन्शियल खूप असतं. नमस्कार, मी धनेश कुलकर्णी. अ बिट डिफरंट शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयावर नवीन पाहुण्याला घेऊन तुमच्या समोर येतोय. मित्रांनो, आजची ही सफर खरंच जरा वेगळी आहे, जिथे आपण आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, जीवनशैली यांचे पैलू थोडे वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. दंत आरोग्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त ब्रश, पेस्ट आणि क्लिनिक एवढ्याच गोष्टी येतात, पण त्या पलीकडे एक क्षेत्र आहे जे स्पोर्ट्समनचं रक्षण करतं, त्यांचा परफॉर्मन्स सुधारतं आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढवतं. या क्षेत्रातली आघाडीची व्यक्ती म्हणजे स्पोर्ट डेंटिस्ट स्नेहा दिवेकर. त्या फक्त दातांची काळजी नाही घेत, त्या भारतामध्ये स्पोर्ट डेंटिस्ट्री सारख्या अनोख्या शाखेचा पाया रचणाऱ्या आहेत. आजच्या भागात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अशा गप्पा ज्या तुमच्या दृष्टिकोनात थोडासा नाही तर अ बिट डिफरंट बदल नक्कीच घडवतील. क्लोसिंग हा ट्रेंड आहे की नक्कीच काही डिफरंट वेगळं काही आहे? नाही, फ्लॉसिंग ही गरजेची गोष्ट असते. ॲक्च्युअली कसं असतं, जेव्हा आपण ब्रश करतो तर तेव्हा ब्रश जातो सगळीकडे, पण तरी काही दातांमधले असे भाग असतात की जिथे ब्रश पोचू शकत नाही, किंवा दातांना कधी खूप टाईट कॉन्टॅक्ट असेल तर ब्रश तिथे पोचू शकत नाही. त्याच्यामुळे फ्लॉसिंग हे काही ब्रशिंगला पर्याय नाही आहे. तर फ्लॉसिंग इज गोइंग टू एड ब्रशिंग. ज्या एस्पेशली कसं असतं, ज्या लोकांच्या दातांची गर्दी म्हणजे त्या तोंडामध्ये दातांची गर्दी असते, क्राउडिंग असतं, पुढे मागे वेडे वाकडे ज्यांचे दात असतात, तर किंवा काही जास्त स्पेसिंग असतात, अशा काही पेशंट्सना इट इज मस्ट फॉर देम टू यूज फ्लॉसिंग. कारण म्हणजे 100% एक खात्री पटते की सगळीकडनं व्यवस्थित दात क्लीन झालेत. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असावं की नसावं काय? नाही, टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असायलाच पाहिजे. कसं असतं, फ्लोराईड फ्री टूथपेस्ट ज्या असतात या फक्त लहान मुलांसाठी, म्हणजे जे लोक, बिकॉज ते आपण गिळता कामा नये, पोटात जाता कामा नये, दाताला लागणं अतिशय आवश्यक असतं. सो लहान मुलं जे असतात फक्त त्यांना फ्लोराईड फ्री टूथपेस्ट असतात अवेलेबल मार्केटमध्ये. पण जी मोठी लोक असतात त्या लोकांना साधारण 1500 पार्ट्स पर मिलियन ते 5000 पार्ट्स पर मिलियन अशी एक रेंज असते टूथपेस्टची. आणि जी म्हणजे 1000 ते 2000 ppmच्या टूथपेस्ट ओव्हर द काउंटर मिळतात. आणि ज्या म्हणजे 5000 जे मी म्हणाले, सो दॅट इज ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन. ते अगदी काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्सनाच त्या दिल्या जातात. तर नॉर्मल जी रेंज आहे ती नॉर्मल व्यक्तींसाठी, आपल्यासारख्यांसाठी त्या रेकमेंडेड असतात. कारण त्या फ्लोराईडचं काम असतं की दातावरची जी लेअर जी झिजते रोज, त्याला पुन्हा रिमिनरलाइज करणं. त्याच्यामुळे फ्लोराईड असणं गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये कसं असतं, गिळण्याचा जो रिफ्लेक्स डेव्हलप झालेला नसतो, ते ब्रश करता करता कदाचित गिळू शकतात, आणि म्हणून त्यांना फ्लोराईड फ्री साधारण 3 ते 4 वर्षापर्यंत नॉट रेकमेंडेड, बाकीच्यांना रेकमेंडेड. कोल्ड सेन्सिटिव्हिटी किंवा हॉट सेन्सिटिव्हिटी याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर कसं असतं, दाताची जी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वरची लेअर थोडीशी झिजायला लागली ना, ती इनॅमलची लेअर ती आहे ती कमी कमी व्हायला लागते, आणि आतली डेंटिनची लेअर एक्सपोज व्हायला लागते. त्याच्यामुळे बेसिकली हे जे काही सेन्सिटिव्हिटी होते, थंड गरम सगळ्याला, तर ती आतली लेअर एक्सपोज झाल्यामुळे ही सेन्सिटिव्हिटी होत असते. तर त्याला एक बेस्ट पर्याय असा की एकतर एकदम एक्स्ट्रीम टेम्परेचरचं किंवा एकदम असं झणझणीत अवॉइड करायचं थोडे दिवस. आणि सेन्सिटिव्हिटी कमी करण्याच्या ज्या मी मगाशी म्हटलं फ्लोरिडेटेड टूथपेस्ट, सो त्याच्यात सुद्धा काही प्रकार असतात की स्पेसिफिकली सेन्सिटिव्हिटी कव्हर करण्यासाठी काही फ्लोराईडच्या टूथपेस्ट असतात. सो त्या टूथपेस्ट समजा एक 2-3 महिने कंटिन्युअस त्या यूज करायच्या. आणि काही कारणाने जर जास्तच सेन्सिटिव्हिटी असेल
की तर आम्ही काय सांगतो पेशंटला की थोडीशी ती बोटावर पेस्ट ती घ्यायची आणि लिटरली दाताला आपण असं रब करायची, मसाज करायची. एक 10 मिनिटं ती टूथपेस्ट तशीच ठेवायची आणि 10 मिनिटानंतर थुंकून द्यायची. सो त्याच्याने काय होतं, जे दात रिमिनरलाइज व्हायची गरज असते तर ते त्या टूथपेस्टनी नॉर्मल टूथपेस्टपेक्षा थोडंसं फास्ट होतं. आणि प्लस अजूनही म्हणजे त्याच्यात सुद्धा अजून भर हवी असेल तर म्हणजे सेन्सिटिव्हिटीच्या फॉर एक्झाम्पल कोलगेट सेन्सिटिव्ह अशा स्पेसिफिक माउथवॉश सुद्धा मिळतात. सो टूथपेस्ट आणि माउथवॉश ह्या दोन्ही गोष्टी थोड्या रेग्युलरली वापरायच्या आणि एकदम एक्स्ट्रीम टेम्परेचरचं अवॉइड केलं ना की त्या सेन्सिटिव्हिटीवर हळूहळू कंट्रोल येतो. आणि इलेक्ट्रिक टूथब्रश आणि आपला नॉर्मल टूथब्रश कुठला वापरला जास्त चांगला? आता ह्याच्यात कसं असतं, नॉर्मल माणसाने ज्याला हाताला काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, मॅन्युअल डेक्स्टरिटी जे आपण म्हणतो की त्यांना दे कॅन यूज द नॉर्मल टूथब्रश, जे आपण व्यवस्थित स्वतःच्या हाताने जे करू शकतात. पण असे बरेच लोक आहेत की एकतर म्हणजे एकतर यंगर लहान मुलं थोडंसं मोटिवेट करण्यासाठी, त्यांना थोडं इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी, दुसरं डिझेबिलिटीज ज्या असतात किंवा स्पेशल चिल्ड्रन असतात, सो त्यांना काय होतं की त्यांना नीट ते ऑपरेट करता येत नाही, आयदर फिजिकली किंवा मेंटल काहीतरी डिझेबिलिटी असल्यामुळे. सो त्यांच्या केसेसमध्ये हे टूथब्रशेस जे केअर गिवर्स त्यांना ब्रश करतायत, सो त्यांच्यासाठी सुद्धा इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम टू यूज. म्हणजे त्यांची जी एफिशियन्सी आहे, दुसऱ्याच्या तोंडाचे दात ब्रश करणं हे इतकं सोपं नाही आहे स्वतःच्या करण्यापेक्षा. सो वेन दे आर युझिंग दिस, नक्कीच त्याची जी एफिशियन्सी आहे ती वाढते. आणि अजून एक एज ग्रुप इज सिनियर सिटीजन्स, की ज्यांना परत म्हणजे अगेन द सेम इश्यू की काही कारणाने जमत नाही आहे, डिमेन्शिया आहे, हात थरथरत आहेत, सो त्यांच्या केअर गिवर्सना सुद्धा हे ब्रश वापरणं इज मच मोर युजफुल. सो असे काही कॅटेगरीज आहेत की ज्यांना हा ब्रश नॉर्मल लोक सुद्धा यूज करू शकतातच, असं काही नाही आहे. बट मेनली फॉर दीज कॅटेगरीज इट इज 100% रेकमेंडेड. डाएट आणि डेंटल हेल्थ याचा काय संबंध आहे आणि कुठल्या फूड आयटममुळे जास्ती दात खराब होऊ शकतात? खूप एकदम काय म्हणतो, एकदम नामी प्रश्न विचारला आहे. कारण मी स्वतः डाएट काउन्सिलिंगचे 1-2 कोर्सेस केलेले आहेत. त्याच्यामुळे डाएट आणि डेंटल हेल्थचा प्रचंड एकमेकांशी कोरिलेशन आहे. कारण आता आम्ही लहान मुलं वगैरे बघतो तर खूप प्रमाणात आम्ही बघतो की त्यांचे दात खराब असतात आणि 90% कारण हे वेडं-वाकडं अन्न खाणे हेच असतं. ठीक आहे. सो त्याच्यात 2 प्रकारचे फूड्स असतात, एक ज्याच्यामुळे दाताला इजा होते आणि एक प्रकारचे दाताला बेनिफिशियल असू शकतं. एक तर सगळ्यात गोड आणि स्टिकी किंवा प्रोसेस्ड फूड्स. ठीक आहे. म्हणजे गोड हे तर आपल्याला माहितीच आहे की गोडामुळे होतं, पण बऱ्याच लोकांना एक उदाहरण सांगते की आमची मुलं चॉकलेट नाही खात तर दात का खराब होत आहेत? अहो चॉकलेट नाही खात पण दिवसाला 5-5, 6-6 बिस्किटं खात आहेत. सो बिस्किट इज इक्वली स्टिकी आणि हे सगळे प्रोसेस्ड फूड्स आहेत. त्याच्यामुळे ते दाताला चिकटून राहतं आणि दाताला चिकटून राहत असल्यामुळे तिथे ॲसिड्स निर्माण होतात आणि ते हळूहळू दाताला डिस्ट्रॉय करत राहतात. दुसरी गोष्ट ॲसिडिक फूड्स, लाईक आता म्हणजे आपण जे काही काही जणांना खूप खूप चहा, कॉफी 7-7, 8-8 कप प्यायची सवय असते. आणि इतर पण काही हल्ली आता इन जनरल मुलांच्या मध्ये एनर्जी ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स ह्या सगळ्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, कोल्ड ड्रिंक्स, एरेटेड ड्रिंक्स, ह्या सगळ्यामुळे बेसिकली म्हणजे जे काही ॲसिडिक फूड्स आणि स्टिकी चुई फूड्स हे सगळे आर हार्मफुल. आणि चांगले फूड्स म्हणजे कसं असतं, जे आपण सॅलड्स आपण जे म्हणतो की जेणेकरून ते दाताला चिकटत नाही आणि दातांना आणि दातांच्या स्नायूंना चांगला व्यायाम घडवतो. म्हणजे ते खाल्ल्यानंतर उलटं दात क्लीन होतात. कारण ते फायब्रस फूड असतात, इट इज नॉट स्टिकिंग. त्याच्यात ते काही गोड असं खूप गोड असं म्हणून नसतं, त्याच्यामुळे ते खाल्ल्याने उलटं दात क्लीन होतात. आणि म्हणजे जे ॲसिडिक नाहीत, अल्कलाईन फूड्स म्हणजे चीज, आपण थोडं मीठ म्हणू किंवा चीज, तर असे फूड्स जे असतात, पनीर, चीज, अशा ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्याचं प्रमाण थोडंसं जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स तर सांगतोच, पण हल्ली मुलांचं तेही थोडंसं खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तो आम्हाला लिटरली पेरेंट्सना डाएट काउन्सिलिंग हे आता डेंटिस्टची एक म्हणजे काय म्हणायचं एक रोल झालेला आहे. आणि यंगर पेशंट्सना तर झालंच, सिनियर सिटीजन्सना एस्पेशली ज्यांना डेंचर्स, इम्प्लांट्स ह्या सगळ्या आम्ही जेव्हा गोष्टी पुरवतो त्याच वेळेला त्यांना थोडंसं डाएट मॉडिफिकेशन पण त्यांना सांगावं लागतं. आणि असे पण काही लोक आहेत की ज्यांना पित्ताचा त्रास
किंवा मी जसं मगाशी म्हणलं तसं टोबॅको आणि म्हणजे जे काही हे सगळे आम्ल पदार्थ आहेत ते सगळं खाण्याची सवय, तर त्या सगळ्या हॅबिट्स कट डाऊन जर केले नाही तर ते दातांना नंतर नंतर खूप त्रास होतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे अगदी भरपूर ट्रीटमेंट्स करायची वेळ येऊ शकते. ओके. आता जे मार्केटमध्ये आपण जे व्हाईटनिंग करतात, दात व्हाईटनिंग करणे आणि किंवा जे मार्केटमध्ये काही अवेलेबल आहेत काही गोष्टी, सो त्याचं काय नक्की कितपत चांगल्या आहेत त्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचं? कसं असतं, दातांची काय कंडिशन आहे त्याच्यावरती थोडंसं डिपेंड करतं की तुम्ही व्हाईटनिंग करायला पाहिजे की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी दातांना खूप टार्टर आहे, दातांमधनं ब्लिडिंग होते, किंवा दात खूप झिजलेले आहेत, किंवा दातामध्ये कॅव्हिटी आहे झालेल्या, ठीक आहे. सो अशा सिच्युएशनमध्ये ऑलरेडी तो भाग थोडासा सेन्सिटिव्ह आहे, किडलेला आहे, किंवा हिरडी सुजलेली आहे. ह्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही तिथे अजून व्हाईटनिंग टूथपेस्ट लावली तर त्या जागेला अजून इजा होणार, अजून सेन्सिटिव्हिटी होणार, झणझणणार, आणि तिथे ब्लिडिंग होतं हिरड्यांना, तर अजून तिथे त्रास होणार त्या व्यक्तीला. त्याच्यामुळे व्हाईटनिंग जेव्हा करायचं असतं, किंवा आम्ही जे प्रोफेशनल व्हाईटनिंग करतो, तर त्याच्या आधी पेशंटला नेहमी हे सांगायला लागतं की त्या दाताची जी किंवा हिरडीची हेल्थ नॉर्मल पाहिजे, दात क्लीन असले पाहिजे. दात म्हणजे हिरड्या ज्या आहेत, हिरड्यांमध्ये जे सूज आहे किंवा जे टार्टर साचलेलं आहे ते सगळं गेलेलं पाहिजे, आणि हिरड्यांची सूज पूर्णपणे गेलेली पाहिजे. आता खूप जर पिवळे दात, धम्म दात नसतील तर क्लिनिकमध्ये व्हाईटनिंग करायची गरज नसते. तर इन दॅट केस ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स जे असतात, जे तुम्ही म्हणताय, तर ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स वापरता येतात. पण मी जसं म्हणलं तसं बेसिक थोडीशी ओरल हेल्थ जागेवर पाहिजे. किंवा एखाद्याचे खूप ऑलरेडी झिजलेले आहेत दात, तर त्याने ही टूथपेस्ट यूज करावी का? तर नाही, कारण त्याची परिस्थिती अजून बिकट होते, अजून प्रॉब्लेम्स होतात, कारण अजून सेन्सिटिव्हिटी कमी व्हायच्या ऐवजी वाढते. तर अशा पेशंट्सना आम्ही सांगतो की तुम्ही नका वापरू. आणि जरी ही टूथपेस्ट जरी ह्या वापरल्या ना, तरी साधारण माझ्या मते 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना, त्याच्यानंतर डिस्कंटिन्यू करून परत आपली नॉर्मल टूथपेस्ट वापरायची. कारण ह्याच्याने थोडी दाताची हळूहळू झीज जास्त व्हायला लागते नॉर्मल टूथपेस्टपेक्षा. त्यामुळे ह्या ज्या ओव्हर द काउंटर टूथपेस्ट असतात, एखादा शेड दात, 1-2 शेड लाईट व्हायला मदत होते त्याच्याने. म्हणजे काही प्रमाणातच वापरल्या काही पाहिजे, प्रमाणात वापरायचं थोडक्यात. आठवड्यातून एकदा दोनदा वगैरे. नाही, आणि म्हणजे दिवसातनं एकदा महिनाभर जरी वापरली ना तरीच ओके. म्हणजे तुम्हाला ती शेड तुमची बदलायला जर हवी असेल तर. पण मग असंच तुम्ही वापरत राहिलात तर तुमच्या दातांची सेन्सिटिव्हिटी वाढणार, दाताचं जे वरचं लेअर आहे हळूहळू ठिसूळ होत जाणार, असे सगळे इतर प्रॉब्लेम्स. एनिथिंग एक्स्ट्रीम इज बॅड, तसं ह्याचं आहे. सेलिब्रिटींचे टीथ कसे नॅचरल आहेत की कॉस्मेटिक सर्जरी जास्ती असते त्याच्यामध्ये? काय काय करतात? बरेच जण करतात, रादर त्यांना करायलाच लागतं. थोडं स्माईल, आता कसं आहे त्यांच्या म्हणजे फेसवर फेस व्हॅल्यू खूप असते त्यांना. सो येस, डेफिनेटली सेलिब्रिटीजना वेगवेगळ्या, आणि हल्ली कसं आहे कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स पण वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. सो व्हिनियर्स वगैरे आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपण, आणि असं काही नाही आहे की फक्त सेलिब्रिटीजना, नॉर्मल कुठल्याही व्यक्तीला जर त्याचे दात चांगले किंवा असं सुंदर एस्थेटिक लुक जर यायला हवं असेल तर व्हिनियर्सची उपचार पद्धती आपण डेफिनेटली वापरू शकतो. फक्त कसं आहे ते केस टू केस थोडंसं डिपेंड करतं. म्हणजे असं कोणीही आलं आणि त्याला व्हिनियर केले असं नाही होत. म्हणजे थोडंसं पेशंटचे आम्ही बिफोरचे फोटोज काढतो, त्यांना थोडंसं एक्सप्लेन करायला लागतं की तुमची केस ही आहे, मग तुमच्या केसमध्ये हे केलं तर साधारणपणे हे असं दिसेल किंवा असं दिसू शकतं, सो तुम्हाला हे सुटेबल आहे की नाही हे थोडंसं सांगायला लागतं. ओके. म्हणजे व्हिनियरचं आपल्याला प्रोटेक्ट होतं का नाही? प्रोटेक्ट म्हणजे आता व्हिनियर्सचे परत सांगते 2 गोष्टींसाठी वापरले जातात. एक तर मी म्हणलं तसं एस्थेटिक कम्प्लिटली, म्हणजे काय दात थोडेसे वेडेवाकडे आहेत किंवा खूप पिवळे दिसत आहेत, अशा कारणांसाठी व्हिनियर्स वापरतात. ठीक आहे, म्हणजे टू मेक देम लुक युनिफॉर्म अँड मेक द स्माईल लुक नाईस. दुसरं कारण असं आहे की दात जे आहेत, म्हणजे पुढचे 4-5 दात किडलाय, तुटलाय, रूट कॅनल झालाय, असं काही कारणाने त्याची स्ट्रेंथ जर कमी झाली असेल, आणि समजा जर तिथे कॅप बसवायलाच पाहिजे असं नाही, सो अशा केसमध्ये दाताला स्ट्रेंथ नीट येण्यासाठी, किंवा असं पण होतं की कंपोजिट नावाचं एक मटेरियल असतं, त्याचे व्हिनियर पूर्वी केलेले असतात, पण ते थोड्या काळाने ते डिस्कलर व्हायला लागतं. तर आधीची काही ट्रीटमेंट असेल केलेली आणि पुन्हा 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 सारखं त्याचा जर कंटाळा येत असेल तर त्याला मग सिरॅमिकमध्ये कसं असतं, सिरॅमिकला स्ट्रेंथ चांगली असते, तो ते स्ट्रेंथन करण्यासाठी आणि ते सगळं लपवण्यासाठी, तिथे कीड जर असेल तर ते सगळं कायमचं कव्हर करण्यासाठी व्हिनियर्स केलेले कधी पण चांगले.
परमनंट टीथ अलाइनमेंट विदाउट ब्रेसेस शक्य आहे का? का सर्जरी इम्पॉर्टंट आहे त्याला काही? नाही, ब्रेसेस लागतात. आणि परत अगेन कसं असतं, किती म्हणजे किती दात वेडेवाकडे आहेत, डिग्री ऑफ मिसअलाइनमेंट किती आहे ना, थोडंसं त्याच्यावरती पण डिपेंड करतं. म्हणजे कसं असतं, माइल्ड मिसअलाइनमेंट असेल, आता बरेच जण आमच्याकडे म्हणजे आता लग्न ठरलंय किंवा नवीन जॉबला जायला लागलंय त्याच्या आधी बरेच जण येतात आमच्याकडे की आम्हाला हे करेक्शन करून हवंय लगेच, इन्स्टंट. सो इन्स्टंट करेक्शन जे जर आम्ही त्यांना सांगतो, थोडं रिअलिस्टिक एक्सपेक्टेशनच्या दृष्टीने सांगते की माइल्ड जर काही मिसअलाइनमेंट असेल तर ती कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट्स, म्हणजे जे मगाशी आपलं बोलणं झालं विनियर्स, त्या पद्धतीने ते करता येतं माइल्ड जर असेल तर. पण मॉडरेट किंवा जास्त जर वेडेवाकडे असतील दात, तर मग त्या केसेसमध्ये ते नुसतं सिरॅमिक विनियर्सनी किंवा ते होत नाही, त्याला ब्रेसेस किंवा तारा बसवूनच ते करायला लागतं. कारण कसं आहे, इट्स अ लॉंग प्रोसेस. म्हणजे त्या केसमध्ये काय होतं, एक 3-4 दात काढायला सुद्धा लागतात. कारण वेडेवाकडे ज्या अर्थी आहे त्या अर्थी तोंडामध्ये, त्या जॉमध्ये ना पुरेशी जागा नाही. तर ती जागा क्रिएट करायला चारी बाजूचे एक एक दात काढायला लागतात. हां, ते दात काढले की युनिफॉर्मिटी चारी बाजूला 5-5 मिलीमीटरची सगळीकडे जागा क्रिएट होते आणि मग ते दात रिअलाइन केले जातात ब्रेसेसनी. आता अर्थात आणि कसं आहे, पूर्वीसारखं आता असं राहिलं नाही. ब्रेसेसमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. कॉलेजमधल्या जाणाऱ्या मुलांना मल्टी कलर्ड आणि सिरॅमिकच्या ब्रेसेस, आणि आता लेटेस्ट जे अलाइनर पद्धती जी आहे, तर ते घातल्यानंतर तर कळतही नाही की म्हणजे काही लावलंय, ट्रान्सपरंट आहेत ते. तर त्यामुळे करायला लागतं आणि त्याला साधारणपणे म्हणजे 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यामुळे आम्ही जनरली रेकमेंड करतो की जे 10 ते 13 हे जे वयोगट आहे ना, त्या एज ग्रुपमध्ये जेव्हा आपलं जॉ डेव्हलपमेंट, फेस डेव्हलपमेंट जेव्हा होत असते, त्यावेळेलाच ती ब्रेसेसची ट्रीटमेंट केली ना की बेटर असतं त्या मुलांच्या दृष्टीने. आता अर्थात आणि हल्ली आता आमच्याकडे असे खूप जण येतात 25 आणि 30 या वयातले. सो त्यांच्या ॲडल्ट ऑर्थोडॉन्टिक्स म्हणतात, ते सुद्धा करू शकतो. नाही असं काहीच नाही, त्याला काही मर्यादा नाहीये. पण आयडियल मी तुम्हाला सांगितलं. ओके. आता जे ऍथलीट्स आहेत ते ओरल हेल्थ एवढी जपत नाहीत, बाकी फिटनेस मध्ये सगळे स्ट्रॉंग असतात, फक्त ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यात त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? येस, हा एक थोडा फॅक्ट आहे. आता आम्ही सुद्धा खूप त्याच्यासाठीच ऍक्च्युअली काम करत आहोत. म्हणजे त्याला ऍक्च्युअली टेक्निकल नाव आहे स्पोर्ट्स डेंटिस्ट्री. ओके. सो त्याच्यात आमचा असा फोकस आहे की ॲथलीट्सनी त्यांच्या बाकीच्या हेल्थ प्रमाणे ओरल हेल्थकडे पण लक्ष द्यावं. सो त्याच्यासाठी 2 मेन गोष्टी अशा करायच्या. एक तर प्रिव्हेंटिव्ह डेंटल चेकअप्स. म्हणजे आता कसं आहे, उदाहरणार्थ आता त्यांचा कुठला एक मोठा इव्हेंट आहे 3 महिन्यानंतर, जनरली त्यांचं कसं असतं, बिफोर द इव्हेंट एक 3 मंथ्स बिफोर और 2 मंथ्स बिफोर त्यांचं फिटनेस असेसमेंट्स होतात किंवा एक काय म्हणतो आपण बेसिक मेडिकल चेकअप होतो. दॅट इज द परफेक्ट टाइम. त्याच वेळेला त्यांचा तिथे डेंटल चेकअप व्हायला पाहिजे. कारण म्हणजे असा जर काही प्रॉब्लेम असेल की आता हा प्रॉब्लेम थोडा 1-2 महिन्यातच पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होणार आहे. फॉर एक्झाम्पल, एक मोठा खड्डा आहे दाताला की जे दिसतंय आपल्याला डोळ्याला क्लिअरली की ह्याला रूट कॅनल ट्रीटमेंटची गरज आहे, नाहीतर पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या दाताला तो खूप दात दुखणार आहे किंवा त्या दाताला खूप सूज येणार आहे. असा जेव्हा एकदम पर्टिनंट इमर्जन्सी प्रॉब्लेम जेव्हा दिसतो आहे, त्याची वेळेवर ट्रीटमेंट झाली ना की त्या ॲथलीटला नंतर डोक्याला ताप होत नाही. कारण असं आम्ही बरेच जणांची हल्ली आता जसं जसं आम्ही ॲथलीटला अवेअरनेस देत आहोत ना ओरल हेल्थसाठी, तसे लोक आम्हाला येऊन सांगतायत की मॅडम मी असंच तुम्ही म्हणताय तसंच झालं, आम्ही आमच्या दाताकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या दिवशी इव्हेंट होता त्याच्या 1 दिवस आधी आम्हाला तो दात सुजला, तो दात खूप दुखायला लागला, गोळ्या घेतल्या, सगळं केलं. पण म्हणजे काय होतं, इतकं दुखत असताना ना एवढा इफेक्ट पूर्णपणे ते दुखणं थांबत नाही आणि त्यांनी हे 2-3 महिन्यापासून जी काही मेहनत घेतली आहे त्या सगळ्यावरती पाणी जातं. कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस आणि परफॉर्मन्स सगळ्यावर परिणाम होतो. सो वेळेवर डेंटल स्क्रीनिंग्स करणे, डेंटल चेकअप करणे, ज्या ज्या गरजेच्या ट्रीटमेंट्स आहेत बिफोर देअर इव्हेंट, त्या सगळ्या वेळेवर करून घेणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर ते कॉन्टॅक्ट स्पोर्टवाले ॲथलीट असतील ज्यांना माउथगार्डची गरज असेल, तर माउथगार्ड हे वेळेवर बनवून घेणं स्वतःच्या तोंडाच्या मापाप्रमाणे. कारण इव्हेंटच्या 1 दिवस आधी आपण कवळी जी लोक वापरतो त्यांना आपण काय सांगतो, आजोबा आजी 2 आठवडे तरी तुम्हाला सवय व्हायला वेळ लागेल. त्याच पद्धतीने ॲथलीटला सुद्धा आम्ही सांगतो की ते माउथगार्ड जरी तुमच्या तोंडाच्या मापाचं जरी असलं तरी शेवटी ते घालून खेळायची, बोलायची
सगळ्याची सवय व्हायला थोडा वेळ लागतो. सो ह्या 2 गोष्टी ॲथलीट्सने आधी करायला पाहिजे. असा कुठला स्पोर्ट्स आहे ज्याच्यामध्ये जास्ती डेंटल इंजुरी होऊ शकते आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे की जेणेकरून बाबा त्याचं उद्या काही इंजुरी झालीच तर त्याचं करिअर धोक्यात नको यायला? बरोबर आहे. सो अशासाठी त्यांनी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा काळजी काय करू शकतो तो? बरोबर आहे. सो आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही जे क्लासिफिकेशन करतो, लो रिस्क स्पोर्ट, मीडियम रिस्क स्पोर्ट आणि हाय रिस्क स्पोर्ट. ओके, लो रिस्क स्पोर्ट म्हणजे जे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स नाही आहेत पण तरी सुद्धा त्याच्यात लागू शकतं. फॉर एक्झाम्पल, मॅक्झिमम जर तुम्ही लहान मुलांमध्ये जर बघितलं ना, इंजुरीज सायकलिंग आणि स्केटिंग हे ज्या दोन्ही स्पोर्ट्स आहेत, म्हणजे आम्ही म्हणतो की जे आता जे हाय रिस्क कुठले आहेत तर बॉक्सिंग आहे, MMA आहे, जुडो आहे, ह्या सर्व आणि जे टीम स्पोर्ट्स आहेत, सर्व टीम स्पोर्ट्स हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सच असतात. ठीक आहे. सो हे सगळे स्पोर्ट्स ना जरी मॅक्झिमम इंजुरीज होतात, पण जे आम्ही रुटीनली बघतो की जे आपण अजिबात विचार करत नाही की सायकलिंग आणि स्केटिंगमध्ये कशाला, पण सायकलिंग आणि स्केटिंगमध्येच मॅक्सिमम मुलं तोंडावरती पडतात. असं. सो ते सुद्धा आम्ही ॲक्च्युअली, आणि म्हणजे ज्या वयात ती मुलं सुरू करतात ना करायची, तर ते वय जे असतं मुलांचं शरीर पूर्ण नीट डेव्हलप झालेलं नसतं. सो सायकलिंग आणि स्केटिंग करताना थोडं ऑकवर्डनेस असतो एक त्यांच्या शरीरात, त्याच्यामुळे त्यांची पडण्याची शक्यता वाढते. आणि बाकी जे टीम स्पोर्ट्स जे आहेत, मी मगाशी सगळी यादी सांगितली. सो आपल्या कंट्रीमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये तर त्यांनी जवळजवळ 29 to 30 स्पोर्ट्सना माउथगार्ड्स रेकमेंड केलेले आहेत. पण मी एवढं सांगेन की आपल्या कंट्रीमध्ये नक्कीच एक 10 ते 12 स्पोर्ट्स जे आता मी मगाशी सांगितलं, तर ते सगळे स्पोर्ट्स तर नक्कीच आहेत की ज्यांना माउथगार्ड वापरणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की तो माउथगार्ड कस्टमाइज्ड बनवायला पाहिजे, म्हणजे त्या पेशंटच्या तोंडाचा माप घेऊन बनवलेला जो माउथगार्ड असतो तोच त्या पेशंटच्या तोंडामध्ये बरोबर फिट बसणार. म्हणजे दुकानातनं 200-500 रुपयाला आणलेला माउथगार्ड तो पाण्यात उकळून तो जरी तोंडात बसवायचा प्रयत्न केला तरी शेवटी जे प्रोटेक्शन कस्टमाइज्ड माउथगार्डने मिळणार ते त्याच्याने मिळूच नाही शकत. मग थोडे 4 पैसे जास्त खर्च करायला लागतात, पण त्याला काही इलाज नाही. कारण काय होतं ना, नंतर एकदा का ते लागलं की तो जो दाताचा जो खर्च पडतो तर तो प्रचंड असतो. आणि नुसती डेंटल इंजुरी झाली ना तर त्याला एक बेसिक आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट सगळं करतो, सगळं आहे. पण जर दाताच्या जोडीला जर इकडच्या जबड्याला पण जर इंजुरी झाली ना तर ते खूप मोठं प्रकरण होऊन बसतं. म्हणजे मग ते बरेच दिवस त्याचं म्हणजे काय म्हणतो, फ्रॅक्चर मॅनेजमेंट करा, खूप सारे टाके, प्लास्टिक सर्जरी, खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात त्याच्यात. त्यामुळे हे आम्हाला पालकांना, कोचेसना, सगळ्यांना, मुलांना हे समजवायचं असतं की माउथगार्डच्या किमतीपेक्षा हे सगळे जे खर्च आहेत हे खूप जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह माउथगार्ड वापरा. आणि जे कोचेस आणि जे इमर्जन्सी पर्सनल लोक जे असतात फील्डवरती, त्यांना आम्ही ट्रेन करतो की जर दाताला काही फ्रॅक्चर झालं किंवा दात अख्खाच बाहेर आला, एव्हल्शन म्हणतात त्याला, एव्हल्स झाला म्हणजे अख्खाच्या अख्खा बाहेर आला, तर त्याला काय प्रोटेक्शन करायचं की त्याला पाण्याने धुवायचं, पण कुठे टच करायचं त्या दाताला, त्या दाताचं जे मूळ आहे, मुळाला आपली बोटं टच करता कामा नये. आपल्या बोटांवर बॅक्टेरिया असतात. क्राऊन पोर्शन जो असतो दाताचा तिथे टच करायचा, अलगद नळाखाली धुवायचं, पाण्यात स्टोअर करून न्यायचा नाही, कारण पाण्यात काही काय म्हणतो न्यूट्रिशन क्वालिटी नसते. मिल्क किंवा सलाईन किंवा आपला जो सलाइवा असतो त्याच्यामध्ये दात ठेवायचा आणि लवकरात लवकर डेंटिस्टकडे जायचं, वेळेवर दाताची ट्रीटमेंट करून घ्यायला. सो हे अशा अनेक म्हणजे खूप गोष्टी आहेत. एक जवळजवळ मी म्हणेन तुम्हाला एक तासाभराचं एक आम्ही एक छोटा वेबिनार किंवा ऑफलाईन प्रोग्राम असेल तर थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन करून आम्ही दाखवतो की काय काळजी घ्यायला पाहिजे तोंडावर लागलं तर. आणि माउथगार्डचे प्रकार असतात, म्हणजे लेअरिंग, सिंगल लेअर्ड माउथगार्ड, डबल लेअर्ड माउथगार्ड, ट्रिपल लेअर्ड माउथगार्ड. तर त्याच्या सगळ्याचे सॅम्पल्स आम्ही त्या मुलांना दाखवतो की जेणेकरून हे सगळं तुम्ही वापरलात ना आणि ही इमर्जन्सी ट्रीटमेंट फॉलो केली की मग तुमच्या जरा तोंडाचं प्रोटेक्शन नीट राहील. ओके, म्हणजे जो दात निघालाय तो आपण तो परत बसू शकतो. पण कसं असतं, त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो की तुम्ही 1-1.5 तासाच्या आत डेंटिस्टकडे गेला पाहिजे. मग तो 1-1.5 तास असं बाहेर कुठेतरी किंवा पाण्यात ठेवून उपयोग नाही. मिल्क आणि सलाईनमध्ये न्यूट्रिटिव्ह घटक असतात, कारण त्या दाताचं जे मूळ असतं ते जिवंत आहे. तर ते जे मूळ आहे, मुळावरती जे आपले सेल्स आहेत
त्याला पोषण, जसं शरीरात पोषण त्या दाताला मिळतंय ना त्या मुळाला, तसं ते एन्व्हायरमेंट जर त्या मीडियममध्ये असेल तरच ते 1-1.5 तास टिकेल आणि मग तो डेंटिस्टकडे जाऊन जेव्हा तोंडात बसेल तेव्हा, आणि तरी सुद्धा बसवलं म्हणजे 100% खात्री नाही, त्याचा 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभराने असा तो डेंटिस्ट फॉलोअप करणार त्या दाताचा, की बाबा ओके आहे ना, काय आहे का. आणि समजा काही कालांतराने जर तो दात काळा पडला, लगेच सुद्धा रूट कॅनल करायची गरज असते असं नाही, पण कालांतराने जर तो दात काळा पडायला लागला, असे बरेच लोक मी बघितलेत की कधीतरी लहानपणी लागलेला आहे आणि तो दात तेव्हा काळा नव्हता झाला पण आता काळा झाला आहे. सो हे होतं, आतली नस आहे ना ती कुजत जाते आणि हा एक त्या धक्क्यामुळे, त्या दाताला जो धक्का बसलाय त्याच्यामुळे हे घडतं, पण ते लगेच नाही होत, हळूहळू होतं. सो फॉलोअप घ्यायचा. जर तसं काही वाटलं, पेन, स्वेलिंग, इन्फेक्शन काही जर झालं तर मग त्या दाताची रूट कॅनल ट्रीटमेंट ही करायला लागते शेवटी. ओके. आणि माउथ गार्ड जे आता आपण रेडीमेड म्हणतो आणि किंवा कस्टमाइज, ह्याच्यात किती फरक असू शकतो आणि त्याचा फायदा तोटा काय, म्हणजे काय तोटे होऊ शकतात जर रेडीमेड असेल? रेडीमेडमध्ये काय असतं, बिगेस्ट डिसएडव्हान्टेज, नीट बसत नाही. म्हणजे मुलं आमच्याकडे जेव्हा येऊन सांगतात की माउथ गार्ड आम्हाला नाही घालायचंय, का? नीट बसत नाही, नीट बोलता येत नाही, नीट कम्युनिकेट करता येत नाही, नीट श्वास घेता येत नाही. तर कस्टमाइज्ड माउथ गार्डचा हा फायदा असतो, कारण ते तुमच्या तोंडाच्या मापाने बनवलेलं असतं की नाही, तर त्याचं जे फिट आहे ते एकदम परफेक्ट राहणार. ह्याचा माउथ गार्ड त्याला, त्याचा माउथ गार्ड ह्याला असं कोणी वापरूच शकणार नाही, कारण तोंडाचा साचा सगळाच प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. त्याच्यामुळे फिट चांगलं असतं. नीट श्वास पेशंट घेऊ शकतात, कारण खेळताना नीट श्वास घेता येणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. टीम स्पोर्ट्स असतील तर त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करायला लागतं खेळताना, त्यामुळे तेही गरजेचं असतं. तर हे सगळे जे क्रायटेरियाज आहेत, हे ओव्हर द काउंटरचा जो तो माउथ गार्ड आहे तो हे क्रायटेरिया फुलफिल करूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे स्पोर्ट्स अकॅडमीजमध्ये सुद्धा आहे, इकडे सुद्धा तो खूप थिन जर असला, जर त्याच्यावरती मार लागल्याने जर त्याने प्रोटेक्टच नाही केलं तर त्याचा काही उपयोगच नाही. आणि किमतीमध्ये फरक असतो, पण काम जे करतं शेवटी आपल्याला तेच वापरायला पाहिजे ना. किंमत काही कमी का असे ना का आणि ह्याची जास्त असे ना, पण जर त्याचा उपयोगच नाही होते, म्हणजे ते फक्त असं सायकोलॉजिकल की मी काहीतरी घातलंय बुवा, पण ऍक्च्युअली खरंच लागल्यावरती काय होतं ते आम्ही बघतोय, आणि म्हणजे काय होतं ते आम्ही बघतोय पेशंटची परिस्थिती. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मग तुम्ही काहीतरी व्यवस्थित प्रयोजन करायला पाहिजे. सो हा मोठा फरक आहे की फिट आणि ब्रीदिंग. सो ही एक गोष्ट आहे की ज्याच्यावर आम्ही त्या मुलांना पटवतोय की तुमचं ब्रीदिंग चांगलं राहील, तुमचं बोलणं नीट चांगलं राहील, तुम्हाला श्वास चांगला घेता येतील, पण तुम्ही 2 आठवडे आधी सवय करायला पाहिजे. किती तो सुपिरियर जरी प्रोडक्ट असला, यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला आधी त्याची सवय व्हायला पाहिजे, ते मेन आहे. असा कुठला आहार आहे की जो स्पोर्ट्समनच्या ओरल हेल्थसाठी फायदेशीर आहे? कारण ते एनर्जी ड्रिंक जे घेतात त्याचा काही परिणाम होतो त्यांच्या ओरल हेल्थवरती? हा तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलात तुम्ही, कारण आता कसं होतं मी सांगते एक बेसिक, की कुठलाही ॲथलीट असो, कार्बोहायड्रेट्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स हे त्यांच्या अन्नाचा एक रोजच्या आहाराचा एक भाग असतो. त्याच्यामुळे कसं असतं की तुम्ही व्यायाम करताय, सकाळ संध्याकाळ तुमच्या प्रॅक्टिस चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कार्बोदक खाऊ नका किंवा तुम्ही स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका, हे सांगणं थोडंसं चुकीचं आहे. बट ॲट द सेम टाइम त्यांना आम्ही काय करतो, एक काही प्रकारच्या गाईडलाईन्स सांगतो की तुम्ही कुठलंही अन्न खाताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कार्बोदकं खाल्लं किंवा काही खाल्लं, शक्यतो मी मगाशी म्हणलं तसं खूप चिकट किंवा खूप ॲसिडिक पदार्थ खायचे नाहीत. जास्त फळभाज्यांचा वापर, कार्बोदकांमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. सो जे असे फूड्स खायचे की जे तुमच्या ओव्हरऑल हेल्थ आणि दातांच्या हेल्थसाठी जास्त चांगले राहतील, हा एक भाग झाला. स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स ह्या 2 कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. परत बरेच जण गल्लत करतात, दोन्ही सेमच आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, तर तसं नाही. आताची जी टीनेजर्स मुलं जी आपण म्हणतो, तर हे एनर्जी ड्रिंक्स जे आपण कोका कोला किंवा अशा ज्या पद्धतीच्या ड्रिंक्स असतात, तर त्याचं सेवन हल्ली खूप वाढलेलं आहे. सो त्या ड्रिंक्समध्ये इरोझिव्ह पोटेन्शियल, म्हणजे दातांची झीज करण्याचं पोटेन्शियल खूप असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं सेवन मुलांचं आणि ॲथलीट्सचं, यंग ॲथलीट्स, कारण ॲथलीट्ससुद्धा तेच होतं ना शेवटी, ती पण टीनेजर्सच असतात बरेचसे. सो त्यामुळे त्यांच्याकडे एनर्जी ड्रिंक्सचं तर प्रमाण कमीच झालं पाहिजे. स्पोर्ट्स ड्रिंक्स कसं आहे
स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये काही विशिष्ट घटक असतात की म्हणजे कसं असतं, 1 तासापेक्षा जर व्यायाम असेल, म्हणजे 2 ते 3 तास जर ती मुलं व्यायाम करत असतील आणि शक्यतो 17 ते 18 वर्षांच्या खाली स्पोर्ट्स ड्रिंक्स रेकमेंडेड नसतात. म्हणजे मग त्याच्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना कोकम सरबत, लिंबू पाणी, नारळाचं पाणी असं त्या लहान मुलांना 18-17च्या खालच्या मुलांना रेकमेंडेड असतं. पण जे बाजारात मिळणारे जे स्पोर्ट्स ड्रिंक्स असतात त्याच्यामध्ये कार्बोदकं, स्पेसिफिक सॉल्ट्स असतात, जे त्यांना खूप घाम वगैरे जे येतो, मिनरल लॉस होतो, ते सगळं भरून निघण्यासाठी ते स्पोर्ट्स ड्रिंक्स त्यांना गरजेचे असतात. पण ते कधी प्यायचे? 1 तासाच्या वर जर व्यायाम करत असतील डेली आणि ते सुद्धा स्पेसिफिक थोडं 200 ml 300 ml, आणि आम्ही त्यांना काय सांगतो 2 बॉटल मेथड वापरायची. स्पोर्ट्स ड्रिंक पिऊन झालं की लगेच पाण्याचा 1 घोट प्यायचा किंवा 1-2 घोट प्यायचे, म्हणजे गुळणी करून थुंकून टाकायचं किंवा नुसतं पाणी प्यायचं. सो ह्याच्याने काय होतं, त्या स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये जे काही ॲसिड असतं, कारण ॲसिडिक थोडं असतंच ते, ठीक आहे. तर ते स्पोर्ट्स ड्रिंकचं जी ॲसिडिटी आहे ना, त्याच्यावर तुम्ही लगेच 1-2 घोट पाणी प्यायलं आणि ते क्लीन केलं तोंड, की एकदम ड्रास्टिकली त्या स्पोर्ट्स ड्रिंकची जी ॲसिडिटी आहे किंवा साखर, म्हणजे साखर पण असतेच ना स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये, त्या सगळ्याचा जो दातावरचा जो इफेक्ट आहे तो ड्रास्टिकली कमी होतो. सो असे छोटे छोटे त्यांनी, किंवा स्ट्रॉनी प्यावं असं पण आम्ही सांगतो कधीतरी. तर 2 बॉटल सिस्टम ही खूप सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी असं. आणि उगाच आपलं फॅड म्हणून स्पोर्ट्स ड्रिंक पिता असं नाही. म्हणजे आम्ही काय करतो, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टचा गायडन्स घेतो, त्यांच्या बरोबरीने डेंटिस्ट आम्ही काम करतो की म्हणजे जेणेकरून कुठला ॲथलीट आहे, याला खरंच त्या स्पोर्ट्स ड्रिंकची गरज आहे का, गरज आहे तर किती, एवढा प्रमाण किंवा तेवढाच गरजेपुरतंच घ्यायचं आणि त्याला आम्ही गाईडलाईन्स देतो, ते फॉलो करायचं. अशा सगळ्या पद्धतीने जर फॉलो केलं, रॅन्डम उगाच आपलं प्यायचं म्हणून प्यायचं, तसं करायचं नसतं ह्याच्यामध्ये. तर आपल्याकडे भारतामध्ये स्पोर्ट डेंटिस्ट्रीकडे किती टक्के स्पोर्ट्समन लक्ष देतात, की खरंच नीट करतात, ते पाहायचा प्रयत्न करतात, असे किती टक्के आहेत? असं अजूनपर्यंत तरी डायरेक्ट ऑफिशियली अजून स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीबद्दल एवढी असं डिटेल माहिती ॲथलीट्सपर्यंत अजून पोचते, इन प्रोसेस चालू आहे. हां, आता काही जे हार्डकोर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सचे ॲथलीट्स आहेत त्यांना काही स्पेसिफिक गोष्टी, माउथ गार्ड्स किंवा अशा काही गोष्टी त्यांना ऑलरेडी माहीत असतात. पण ओव्हरऑल आमचा जो काही अनुभव आहे की थोडंसं ओरल हेल्थकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, आणि त्याच्यामुळे आमचं त्यांना हेच सांगणं असतं की तुम्ही वेळेवर काही गोष्टी वेळेत तुमच्या ट्रीटमेंट झाल्या की असं होता कामा नये की तुमच्या परफॉर्मन्सवरती बॅड ओरल हेल्थच्यामुळे काही परिणाम होईल, असं होता कामा नये. म्हणजे आता कसं असतं, आता आपली जर बॅड बाईट किंवा मॅल ऑक्लुजन किंवा दात वेडेवाकडे असणे किंवा जॉ जॉईंटमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर इकडे जर जॉ जॉईंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपला हा जो सगळा पोर्शन आहे, हेड, नेक, बॅक, ह्या सगळ्यामध्ये पेन होऊ शकतं. आणि स्ट्रेस, आता रेसलर जे आहेत किंवा काही ॲथलीट्सना थोडंसं स्ट्रेस जास्त घेण्याची सवय असते, सो त्यांच्यामध्ये दात क्लेंचिंग किंवा नाईट ग्राइंडिंग किंवा त्याला आमच्या टेक्निकल भाषेमध्ये ब्रक्सिझम असं म्हणतात. सो वर्षानुवर्षे दात असे सारखे क्लेंच केल्याने दातांची पूर्ण झीज होऊन जाते आणि काही वर्षानंतर, तेव्हा जाणवत नाही, पण काही वर्षानंतर दात इतके झिजतात की सगळं खाणं पिणं मुश्किल होऊन जातं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की दातांच्या प्रॉब्लेम्समुळे इतर अजून वाढीव प्रॉब्लेम्स होता कामा नये. आणि काही गम प्रॉब्लेम्स जे आहेत, तर अशा बऱ्याच स्टडीजनी, सायन्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे की पेरिओडॉन्टल डिझीज म्हणजे गम डिझीज, हे जर झालं तर त्याच्याने सिस्टेमिक प्रॉब्लेम्स म्हणजे डायबिटीज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स शरीरात वाढण्याची शक्यता असते गम प्रॉब्लेम्सच्यामुळे. सो हे आता अगेन ओरल इन्फेक्शननी काय होतं, दाताला सूज झाल्यावरती सगळ्यात पहिलं काय होतं, आपल्याला ताप येतो, अंगात कणकण येते, डोकं दुखतं, झोप लागत नाही, खाता पिता येत नाही. आता हे जर तुम्ही विचार करा, 2 दिवस कुठल्याही इव्हेंटच्या 2 दिवस आधी जर ॲथलीटला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्या सगळं तब्येत त्याची खराब होऊन जाणार आणि त्याचा परफॉर्मन्स बिघडणार. म्हणजे हे तर झालं त्या इव्हेंट पुरतं, बट इन जनरल, इन द लॉंग रन, एक प्रिव्हेंटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी वेळेत निपटल्या. ॲप्सेस, दाताला जे ॲप्सेस होतं
ठीक आहे, त्याला अँटीबायोटिक्सचा कोर्स करायला लागतं, औषधं घ्यायला लागतात. तो ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि अजून एक ॲक्च्युअली मुद्दा यासाठी मला सांगायला आवडेल, की हल्ली आता हे डोपिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत की नाही, की ॲथलीट्सना म्हणजे कुठली डॉक्टरनी ड्रग प्रिस्क्राईब करायची, एस्पेशली इव्हेंट तोंडावर आला आहे. तर ह्याच्यात आमच्या दृष्टीने असा प्रॉब्लेम होतो, की काही ड्रग्ज जे आहेत, जे दाताचं पेन आणि दाताला ॲब्सेस हे कमी करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी ज्या आम्ही गोळ्या देतो, त्या वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी किंवा आपली इंडियामधली जी नाडा किंवा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, या ऑर्गनायझेशन्सनी काही गोळ्या, ट्रेमॅडॉल सारखी पेन किलर आहे किंवा ॲब्सेस वगैरे कमी करायला जे स्टिरॉइड्स वापरतो, ह्या गोळ्या त्यांनी बॅन केलेल्या आहेत. हां, त्याच्यामुळे जर अशी गोळी, असा जर कोणी पेशंट आला तर प्रिस्क्राईब करायला सुद्धा प्रॉब्लेम येतो. कारण उद्या त्या ॲथलीटला जर डोप टेस्ट झाली आणि ती जर पॉझिटिव्ह निघाली, तर तो ॲथलीट आणि तो डेंटिस्ट दोघांची ती रिस्पॉन्सिबिलिटी होते. सो ह्याला एकच पर्याय आहे, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करणे, तो प्रॉब्लेम येऊनच न देणे. ओके, असं आहे. मग या सगळ्यासाठी मग तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम किंवा कॅम्पेन असे काही रन करता की जेणेकरून यांना समजेल की याचं काय महत्व आहे आणि काय का केलं पाहिजे हे? हो, कॅम्पेन म्हणजे खूप ऑलरेडी काही ठिकाणी चालू आहेत, अजून बऱ्याच ठिकाणी करायच्या आहेत. सो हे ॲक्च्युली कसं आहे, इट इज मोर लाईक म्हणजे नॅशनल लेवलवरती व्हायला पाहिजे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सो आमचा एक काही ग्रुप आहे की जे आम्ही नॉर्मल जनरल डेंटिस्ट आणि स्पोर्ट्स डेंटिस्ट आणि स्पोर्ट्स हेल्थकेअर प्रोफेशनल्स असा सगळ्यांचा मिळून आम्ही एक नॅशनल स्पोर्ट्स डेंटिस्ट्री कमिटी अशी एक आम्ही ऑर्गनायझेशन लॉन्च केली आहे आणि ज्याची मी स्वतः फाउंडर आणि डायरेक्टर आहे. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्येच आमचं मेन मिशन आणि विजन हे आहे की ॲथलीट्सपर्यंत, कोचेसपर्यंत, स्पोर्ट्स क्लब्स, अकॅडमीज, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स त्यांच्यापर्यंत पोचणे आणि त्यांना ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे डेंटल इंजुरी प्रिव्हेंशन, इमर्जन्सी मॅनेजमेंट, ओरल हेल्थची कशी काळजी घ्यावी, काय काय टिप्स फॉलो करावे, आहाराचे काय, असे एक आणि अनेक मुद्दे आहेत. 1 ते 1.5 तासाचं त्यांना आम्ही लेक्चर घेऊ शकतो, त्यांना डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळ्या गोष्टींचं देऊ शकतो. सो हे असे अवेअरनेस प्रोग्राम्स आमचे करंटली चालू पण आहेत आणि आमचं अपील पण आहे ऑडियन्सना की आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे. बिकॉज इंडिया म्हणजे एक मोठा देश आहे. ठिकठिकाणी आमचे जे NSDC जे आहे, आमचे डेंटिस्ट मेंबर्स आहेत ऑल ओव्हर द कंट्री. तो सगळ्यांच्या मार्फत आम्ही ऑनलाईन वेबिनार्स किंवा ऑफलाईन प्रोग्राम्स असं सगळं करून आम्ही ॲथलीट्स आणि कोचेस आणि स्पोर्ट्स सायन्सचे प्रोफेशनल्स, आता मी जसं स्पोर्ट्स डेंटिस्ट आहे तसं स्पोर्ट्स सायन्समधली लोकं असतात जे ऑलरेडी ॲथलीट्सना वेगवेगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट देत आहेत. सो त्या लोकांना सुद्धा त्यांच्यापर्यंत हे कन्व्हे करणं गरजेचं आहे की जसं बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसंच हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स घेतच आहोत. म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये एक स्पोर्ट डेंटिस्ट असणं गरजेचं आहे की करेक्ट प्रत्येक मुलाचं पुढे भवितव्य चांगलं होऊ शकतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. येस, म्हणजे आता हे तुम्हाला सांगते, बाहेरच्या देशांमध्ये, आता आपल्याकडे तर मी तर म्हणेन आताशी सुरुवात होते, तर बाहेरच्या देशांमध्ये स्पोर्ट्स डेंटिस्ट किंवा टीम डेंटिस्ट म्हणतात. टीम डेंटिस्ट अशी ही एक संकल्पना आहे की जी काही टीम असेल मुलांची म्हणा किंवा तो जो एक ग्रुप आहे मुलांचा, जरी समजा सोलो किंवा ड्युएलवाले स्पोर्ट्स जर असतील, तर ती जी सगळी मुलं आहेत त्या अकॅडमीची, त्या सगळ्यांचा तो एक टीम डेंटिस्ट आहे. त्या अख्ख्या टीमचा, जसा टीम फिजिशियन ही कन्सेप्ट आता सगळ्यांना माहिती आहे, त्या अख्ख्या टीमचा तो स्पोर्ट्स मेडिसिन फिजिशियन आहे. त्याच पद्धतीने तिथे अशी कन्सेप्ट आहे की त्या टीमचा, त्या कोचेसचा, त्या सगळ्यांचा, म्हणजे फक्त मुलांचा नाही, त्या सगळ्यांचा तो डेंटिस्ट, तो टीम डेंटिस्ट आहे. त्या डेंटिस्टची सगळी जबाबदारी आहे. पण म्हणून असं काही नसतं की आता मी टीम डेंटिस्ट आहे, एकूण एक डेंटल प्रोसिजर मला आली पाहिजे का, तर असं नाही आहे. इट इज अ टीम वर्क. आता मी जर टीम डेंटिस्ट आहे तर माझ्या जोडीला ब्रेसेसचे ऑर्थोडॉन्टिस्ट, लहान मुलांचे पिडियाट्रिक डेंटिस्ट, ओरल सर्जन जे फ्रॅक्चर्स करतात, गम सर्जन जे पेरिओडॉन्टिस्ट, प्रॉस्थोडॉन्टिस्ट, असे इतर सगळ्या डेंटल स्पेशालिटीजची मला मदत लागते. रेडिओलॉजिस्ट, कारण शेवटी कसं आहे, दाताला ट्रॉमा झाल्यावरती एक्सरेचा जो रिपोर्ट आहे ते बघितल्याशिवाय आम्ही पुढेच सरकू शकतो. सो ह्या सगळ्या ज्या डेंटल स्पेशालिटीज आहेत त्या सगळ्यांची मदत घेऊन टीम वर्कनी त्या ॲथलीट पेशंटची ट्रीटमेंट केली जाते. पण तो टीम डेंटिस्ट ही इज द फेस ऑफ द होल टीम, डेंटल टीम असं आहे.
फ्युचरमध्ये आता जसं AI आहे, तर त्याचा काही पुढे या डेंटिस्ट्रीमध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये काही वाढू शकते? नक्कीच. फरक पडू शकतो? आता डेंटिस्ट्री जर तुम्ही म्हणाल, तर पहिल्यापासूनच डेंटिस्ट्री ही थोडीशी टेक्निकलच मी तर म्हणेन फील्ड आहे. म्हणजे इम्प्लांट्स असो किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स असो, अगदी पहिल्यापासनं आपल्याकडे सगळ्या पद्धती आहेत, त्या लगेच अडॉप्ट झालेल्या आहेत आणि डेंटिस्टनी सुद्धा उत्साहाने सगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत आणि पेशंट्सपर्यंत पोहोचल्यात. 25 वर्षापूर्वी इम्प्लांट्सबद्दल जास्त कोणाला माहीतच नव्हतं. पण आज पेशंटच आमच्याकडे येतात विचारत, की आम्हाला इम्प्लांट करायचं आहे. तो हा जो काही एक मोठा चेंज घडलेला आहे, त्याच पद्धतीने आज आता या ॲट द म्हणजे 21st सेंच्युरी जे आपण म्हणतोय, की डिजिटलायझेशन जे अख्ख्या जगभरात जे काही झालेलं आहे, आता तर AI पण आलेला आहे. तर ह्या दोन्हीचा जसा सगळ्या क्षेत्रांमध्ये जसा फरक पडलेला आहे, तसा डेंटिस्ट्रीला नक्कीच खूप फरक पडलेला आहे आणि त्याची मदत पण होती. म्हणजे इट विल नेव्हर रिप्लेस द डेंटिस्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे जे आम्ही जे म्हटलं, की 3D स्कॅन किंवा चेहऱ्याचे जे ट्रॉमा नंतरचे जे इमेजेस असतात, तर त्या इमेजेसचे AI जनरेटेड रिपोर्ट्स निघतात. आणि त्या रिपोर्ट्सनी काय होतं, मी जसं मगाशी म्हटलं पेशंटचा जो फॉलोअप आहे 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, हे सगळे फॉलोअप्स आपल्याला त्या डिजिटल रिपोर्ट्सनी AI जनरेटेड जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यानी आपल्याला त्या पेशंटचा फॉलोअप घ्यायला मदत होते. हल्ली आणि आता पेशंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स जे असतात, ह्याच्यात आम्ही त्या ॲथलीट पेशंटचं पूर्ण जे काही त्याची मेडिकल हिस्ट्री, माउथगार्ड हिस्ट्री, न्यूट्रिशन हिस्ट्री, सगळ्या गोष्टींचा आम्ही एका ठिकाणी छान डेटाबेस ठेवून आम्ही आमच्याकडे प्रॉपर रेकॉर्ड्स मेंटेन करू शकतो. मग आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्मार्ट माउथगार्ड्स. आता बाहेरच्या देशांमध्ये काही ज्या अशा मोठ्या माउथगार्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, सो त्यांनी काय केलंय संकल्पना, आपण कंकशन जे म्हणतो म्हणजे ब्रेन हलणं, असं थोडं आपण जे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये जे डोक्याला लागतं त्याला टेक्निकल भाषेत कंकशन असं म्हणतात. सो आपले दात आणि हा जॉईंट जो आहे तो आपल्या ब्रेनच्या सगळ्यात जवळ असतो. त्याच्यामुळे ते जे माउथगार्ड आहेत त्याला स्मार्ट माउथगार्ड्स का म्हणतात, त्याच्यात सेन्सर किंवा चिप असते. सो ते माउथगार्ड वापरून जेव्हा ॲथलीट खेळतात, सो किती वेळेला त्यांना डोक्याला मार लागतोय किंवा लागता राहिलंय, हे त्याच्यात सगळा रिपोर्ट तयार होतो आणि दॅट चिप इज अटॅच्ड, म्हणजे एक मोबाईलवरती ॲप असतं. तर त्या ॲपशी ते जे चिप आहे त्याच्या थ्रू त्या ॲपमध्ये सगळं ते इन्फॉर्मेशन आपण नंतर डाउनलोड करू शकतो किंवा जर बाहेर म्हणजे फील्डवरती जर कोणी फिजिशियन असेल किंवा कोच असेल, तर त्यांना ती सगळी माहिती त्या मोबाईल ॲपमध्ये सगळा रिपोर्ट जनरेट होत असतो. सो ह्याच्याने काय होतं, जे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये जेव्हा ते गेम खेळतायत, तर थोडं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करताना, की कसं खेळायला पाहिजे, की जास्त लागता कामा नये किंवा काय करता पाहिजे की त्याला प्रिव्हेंट करता येईल, किंवा अर्ली डिटेक्शन ऑफ कंकशन, अर्ली डिटेक्शन ऑफ माइल्ड ब्रेन इंजुरी, त्याच्यात लगेच कळतं आणि मग त्याला लगेच ट्रीटमेंट मिळते. सो हा एक भाग आहे. आणि सगळ्यात आणि मोठं जे आता रेव्होल्युशन झालंय, की काय म्हणतो आपण, इंट्राओरल स्कॅनर्स वापरतो आम्ही. की आता पूर्वी कसं होतं, आपण फिजिकल तोंडाचा माप घ्यायचा, ते सगळं मटेरियल मिक्स करायचं तोंडाचा, मग पेशंटला गॅग होतं, वास येतो, ते इट इज अ मेसी अफेअर. ठीक आहे. आता कसं आहे, इंट्राओरल स्कॅनर्स असतात. तर लिटरली ते दाताचा आतनं पूर्ण वरचे दात, वरचा जॉ, लोअर जॉ सगळा स्कॅन होतो. ती एक अशी फाईल क्रिएट होते आणि जी कुठली डेंटल लॅब आहे, मग ती पुण्यातली असो, पुण्याच्या बाहेरची असो, कुठली असो, त्याची एक फाईल क्रिएट होते. त्या पेशंटच्या नावासकट, डिटेल्स सकट ती फाईल ईमेल होते त्या डेंटल लॅबला. तिथे एक 3D मॉडेल, जसं आता आम्ही POP मिक्स करून आम्ही एक मॉडेल तयार करतो की नाही, जे फिजिकल माप घेतो, त्याच्याऐवजी तिथे एक 3D मॉडेल तयार करतात ते. आणि त्या 3D मॉडेलवरती ते आयदर माउथगार्ड्स म्हणजे काही करू शकतो आपण. माउथगार्ड बनवू शकतो, कॅप्स, डेंचर्स, ब्रिजेस, काहीही कस्टमाइज्ड त्या पेशंटसाठी या सगळ्या पद्धतींमुळे 3D प्रिंटिंग मुळे आपण सगळ्या, आणि कॅड कॅम ह्या 2 पद्धती आहेत. तर ह्या म्हणजे हे सगळं अगेन इट इज ऑल डिजिटल टेक्नॉलॉजी. सो ह्या सगळ्या पद्धतींमध्ये काय होतं, परफेक्ट फिट आणि प्लस पेशंटला खूप रिलीफ होतं. कोणाला तुम्ही जर स्वतःच तोंडाचं माप घेतलं असेल, नो गॅग, नो स्मेल, नो इंजुरी, नथिंग, नो मेस, काही नाही, एकदम स्मूथली होतं. आणि टर्न अराउंड टाइम सुद्धा तेवढाच असतो, रादर 2 दिवस कमीच लागतो, कारण जाण्याचा जो टाइम ड्युरेशन आहे तो काहीच नाही ना, ह्याच्या डायरेक्ट ईमेल होऊन जातं. सो ह्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲथलीट्सच्या दृष्टीने आमच्यासाठी हे आहे की फिट ऑफ द माउथगार्ड इज परफेक्ट.
आणि इवन कुठलंही तुम्ही काही करा ना, कवळी करा, तुम्ही कॅप करा, सगळ्याचं फिटिंग जे आहे ते एनी डे इट इज सुपिरियर. येस. सो म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीने डेंटिस्ट्रीमध्ये जसं बाकीच्या फील्ड्समध्ये असं भरपूर आम्हाला खूप म्हणजे सोयीस्कररित्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप झालेल्या आहेत. फक्त ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं मेन काम आहे. इन जनरल सगळ्या ऑडियन्ससाठी, ऑल एज ग्रुपसाठी काय ट्रीटमेंट आहेत की ज्या घरच्या घरी ते करू शकतात डेली रुटीन मध्ये? सी बेसिकली एकतर ब्रशिंगच मिनिमम 2 टाइम्स करणे हेच सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे. 2दा ब्रश करणे, प्रत्येक मील नंतर व्यवस्थित गार्गलिंग करणे. आणि काही लोकांना जर तोंडाला वास येत असेल किंवा खूप काही स्पायसी खाल्लं किंवा काही असं, तर त्यांनी रेग्युलरली माउथवॉशेस असतात, तर ते माउथवॉशेस यूज केले ना की बऱ्यापैकी अँटीसेप्टिक एन्व्हायरमेंट तोंडामध्ये राहतं. आणि खाताना सुद्धा आता कसं होतं, मुलांचे मी जे मगाशी किडण्याचं प्रमाण म्हटलं, दर 2-2 तासांनी थोडं थोडं खातात ना, दॅट इज व्हेरी हार्मफुल. हां, कारण काय होतं, एकदा खाल्ल्यानंतर ॲसिड क्रिएट होतं, तर पुन्हा ते ॲसिड वॉश ऑफ होऊन जायच्या आधीच पुन्हा खाल्लं जातं की पुन्हा ॲसिड तयार होतं. म्हणजे ते ॲसिड पूर्णपणे तोंडातनं जाण्याचे चान्सेसच निघून जातात जर सारखं असं थोड्या वेळाने खाल्लं तर. तर ते लहान मुलांना ते थोडंसं असं खायची थोडी सवय असते मुलांना दर थोड्या वेळ, तर ती एक हॅबिट कंट्रोल करणं खूप अवघड आहे. या म्हणजे 2 to 5, 2 to 6 हा जो एज ग्रुप आहे, सो हे एक करायला पाहिजे. आणि खाताना मी जसं म्हटलं की नीम लीव्ज असतात किंवा रॉ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी खायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वन्स अ इयर किंवा वन्स इन 6 months डेंटल चेकअप करणे अत्यावश्यक आहे. कारण कसं असतं, एखादा जरी प्रॉब्लेम जे पेशंटच्या किंवा लोकांच्या लक्षात नाही आला, तो डेंटिस्टच्या पटकन लक्षात येतो आणि तिथल्या तिथे त्या प्रॉब्लेमचं छोटीशीच कीड आहे, तर छोटंसंच फिलिंग करायचं तिकडे. लोक काय म्हणतात, हां हे होता दाताला खड्डा 6 महिन्यांपासनं, पण आता तुमचा तो दात दुखायला लागला ना, तर जर तुम्ही 6 महिन्यापूर्वी जर आला असता, तर हे रूट कॅनल, दाताला इंजेक्शन द्यायचं, रूट कॅनल करायचं, मग दाताला कॅप करायची, ही इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करायची गरजच पडली नसती. ते जर फिलिंग जनरली कसं असतं, एक फिलिंग गेलं की 8 ते 10 वर्ष आपण नीट काळजी घ्यायला लागते ऑफकोर्स, पण नीट काळजी घेतली तर 8 ते 10 वर्ष ते टिकतं. सो आम्ही लोकांना हे सांगतो की जितक्या कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट्स आपण केलं तितकं बेटर असतं त्या दाताच्या लाईफसाठी. सो माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा तुमची मुलं किंवा तुमच्या कोणी ओळखीचे जे कोचेस, पेरेंट्स किंवा कोणी ॲथलीट्स असतील, तर त्यांना नक्की आमचा निरोप द्या की त्यांना सांगा की त्यांना वेळेवर त्यांच्या डेंटल स्क्रीनिंग्स आणि डेंटल चेकअप्स करून घ्या. आणि आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे नॅशनल स्पोर्ट्स डेंटिस्ट्री कमिटी. ह्याच नावाने आमच्या ऑर्गनायझेशनचं इन्स्टा पेज पण आहे, फेसबुक पेज पण आहे आणि वेबसाईट पण आहे. सो तुम्ही नक्की डेंटिस्ट असाल किंवा कोणीही असाल, नक्की यू कॅन प्लीज चेक ऑल दीज हँडल्स. आणि त्याच्यावरती आमच्या आधीची काय इव्हेंट्स आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती मिळेल. आणि जे काय आम्ही फ्युचरमध्ये घेऊ, आम्ही ऑफलाईन प्रोग्राम्स घेतो डेंटिस्टसाठी आणि ॲथलीट्ससाठी, काही कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करतो, आमचे काही वेबिनार्स होतील, काही प्रोग्राम्स होतील. तर आणि म्हणजे जे काही ॲथलीटचे स्टेट लेवल इव्हेंट्स, नॅशनल इव्हेंट्स जे काही पुण्याच्या बाहेर जिथे जिथे होत असतात, तिथे आम्ही त्यांना डेंटल पार्टनर्स म्हणून किंवा तिथे आम्ही असं एक स्टॉल लावतो की जिथे बाकी फिजिओथेरपिस्ट आणि फर्स्ट एडचे जे पर्सनल असतात, तिथेच आम्ही डेंटल इमर्जन्सी पर्सनल आणि डेंटल स्क्रीनिंग प्रोग्राम्स आम्ही तिकडे लावतो. सो तुमच्या ओळखीच्या जे कोणी स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा त्याचे कोणी जर कोणाचे कनेक्ट्स असतील स्पोर्ट्स सायन्समधले, तर नक्की आमचा रेफरन्स द्या की जेणेकरून आम्ही तिथे पोचू आणि त्या ॲथलीट्सना वेळेवर डेंटल केअर आणि माउथगार्ड्स याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगू. धन्यवाद. सो धन्यवाद मॅडम, आमच्या शो मध्ये आल्याबद्दल. बऱ्याच काही गोष्टी समजल्या, स्पोर्ट डेंटिस्ट्री बद्दल बऱ्याच काही गोष्टी जाणून घेतल्या गेल्या. सो खूप एक अवेअरनेस असा एक लोकांमध्ये आता याचा येईल माझ्या अंदाजे. आणि आता तुमचे काही नवीन प्रोग्राम्स कुठे काही असतील तर त्या नक्कीच सांगा, आम्ही पण येऊ. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा नक्की करा. आणि फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या दातांबद्दल काही समस्या आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर दिलेल्या नंबरवर नक्कीच मॅडमशी संपर्क साधा. धन्यवाद.